आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नदीपात्रातून होणाऱ्या बेकायदेशीर रेती उत्खनन आणि वाहतुकीनं भीषण स्वरूप धारण केले असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे रेती माफियांचे जाळे दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचं चित्र समोर येत आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील नागपूर येथील पूर्णा नदी घाटावरील प्रकार हा याचाच एक ठळक नमुना मानला जातोय। गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक ठिकाणी रॉयल्टी न भरता मोठ्या प्रमाणावर रेतीची वाहतूक सुरू आहे। नियमानुसार एका वाहनाला मर्यादित प्रमाणात रेती नेण्याची परवानगी असताना प्रत्यक्षात ट्रक ओव्हरलोड करून शासनाला उघडपणे चुना लावला जातोय। अनेक ठिकाणी बनावट कागदपत्र तर काही ठिकाणी पूर्णपणे बेकायदेशीर मार्गाने वाहतूक होत असल्याचं उघड होत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अनेक रेती घाटांवरून दररोज शेकडो ट्रक आणि ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक केली जाते। काही ठिकाणी प्रतिकात्मक रॉयल्टी भरली जात असली तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर महसूल चोरी होत असल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा तोटा होत आहे। विशेष म्हणजे या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभाग, महसूल यंत्रणा, खनिज विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप सर्वत्र होत आहे। परिणामी रेती माफियांना अक्षरशः मोकळं रान मिळालंय। या बेकायदेशीर कारभाराचा सर्वात मोठा फटका प्रामाणिक बांधकाम व्यावसायिक, बिल्डर, घर विक्रेते आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। रेतीच्या वाढत्या दरामुळे बांधकाम खर्च प्रचंड वाढला असून घर घेणं सामान्यांसाठी अधिक कठीण बनलंय। जर तात्काळ कठोर कारवाई केली नाही तर नैसर्गिक संसाधनांची लूट, पर्यावरणीय हानी आणि शासनाचा महसूल तोटा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।